अगं बाई, किती ऊन झालं आहे, किती ऊन झालं. सकाळचे फक्त 10:30 वाजले. एवढं ऊन तापत आहे. खूप यावर्षी ऊन आहे बापा, खूप ऊन आहे यावर्षी. मेचा महिना आहे पण एवढं ऊन नव्हतं तापत यावर्षी. पाऊस खूप जमके होणार वाटते बापा. पहा ना, 10:30 वाजता किती ऊन आहे. चढचढ ऊन आहे टेरेसवरती. कुठे टाकलं काय माहीत बाई अंतकलानं. मी सांगितलं की माझ्या रुमाल इथं मी चालली होती बाहेर, तर हिनं कुठे टाकला काय माहीत. आत्याबाई वर आहे, आत्याबाई वर आहे. तिला जायची घाई, तनुच्या घरी जायची घाई एवढी आहे की भयानक बापा. कशी बाई आहे अंतकला, कशी नाही तर. किती 3 खेळ विचारलं, हाय ना आत्याबाई, हाय ना आत्याबाई. रुमाल दिसूच नाही आला माया. अरे नमस्कार मित्रांनो. पा आज ऊन किती तापत आहे बापा, खूपच टेम्परेचर आहे म्हटलं. तुमच्या इकडं ऊन किती तापत आहे नक्की सांगा आम्हाला. आणि मित्रांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगत आहे. आता आपलं हे नवीन चॅनल आहे बरं, लक्षात ठेवा म्हटलं. महाराष्ट्राची धमाल कॉमेडी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की तुमच्या सपोर्टशिवाय आपण समोर जाऊ शकत नाही. बघा आता आपले काल 2 व्हिडिओ कंप्लीट झालेले आहेत. आपल्या व्हिडिओवरती 1.5K व्ह्यू आलेले आहेत, पण सबस्क्रायबर आपल्या मनाप्रमाणे वाढत नाही आहेत. तर प्लीज माझी हात जोडून सगळ्या व्ह्यूअर्स लोकांना विनंती आहे, ज्यांच्या कोणापर्यंत हा व्हिडिओ आला असेल. याच्या आधी आमचं चॅनल होतं घरघरची कहाणी, त्यावरती आम्ही 3 वर्ष खूप मेहनत केली. खूप मेहनत करूनसुद्धा आता आखरी शेवटीला आमचं या 3 वर्षानंतर ते चॅनल डिमॉनिटाईज झालं. आता ते चॅनल डिमॉनिटाईज झाल्यामुळे आम्हाला पुन्हा हे नवीन चॅनल खोलावं लागलेलं आहे. तर मित्रांनो, तुमच्या सपोर्टशिवाय आम्ही काहीच नाही बरं. आम्ही क्रिएटर लोक आहोत, पण सगळ्यात मोठं सपोर्ट आम्हाला तुमचा आहे. तुम्ही आहे म्हणून आम्ही आहे. तुम्ही आमचे व्हिडिओ पाहता म्हणून आमचे बनवायची इच्छा होते. तुमच्यावर आम्ही निर्भर आहे. तर प्लीज मित्रांनो, प्लीज मित्रांनो, माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्याशिवाय कोणीही जाऊ नका. एक सबस्क्राईब केल्यानं काय होते, काहीच होत नाही म्हटलं. तुम्ही व्हिडिओ तर पाहताय पण सबस्क्राईब नाही करत आहे. प्लीज ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल त्यांचा खूप खूप धन्यवाद. हात जोडून त्यांचा धन्यवाद करते. पण प्लीज ज्यांनी व्हिडिओ पाहत आहेत पण सबस्क्राईब नाही करत आहेत, तर प्लीज सबस्क्राईब करून द्या. काही लागत नाही, फ्री ऑफ कॉस्ट आहे. तर सबस्क्राईब नक्की करा. पूर्ण व्हिडिओ पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला आपले 1000 सबस्क्रायबर लवकरात लवकर कंप्लीट करायचे आहे. म्हणून हात जोडून मी सगळ्यांना अपील करते आणि प्रार्थना करते की माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. काही लागत नाही, फ्री ऑफ कॉस्ट आहे सबस्क्राईब करणं. व्हिडिओ पाहायला आल्यास तर तेवढं कष्ट घ्या आणि फक्त एक बोट नेऊन तुम्हाला सबस्क्राईब बटन दाबणं आहे बस. 1K सबस्क्रायबर आपल्याला कोणत्याही हालतीत कंप्लीट करणं आहे. तर पहा मग पूर्ण व्हिडिओ पाहता, कमेंट करा, लाईक करा. तुमच्यासाठी असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला मग पहा पूर्ण व्हिडिओ. अरे यार, माझी वॉच कुठे ठेवली काय मी या कोयलनी. कुठे ठेवली काय मी. कोयल, ए कोयल, वॉच कुठे आहे ग. लवकर दे ना, तनूच्या घरी जायचं आहे आम्हाला. आई वाट पाहत आहे, तयारी केलेली आईनी. कोयल, कोयल. आता बाबा, मी कुठे ठेवली वॉच. तुम्हीच आले होते ड्युटीवर ना. मी तर कामामध्येच होते. घरामध्ये कामं चालू राहतात. कामातच व्यस्तता आहे. कोणाची पडली बायकोची इथं कोणाले, सगळ्यांनी आपली आपली पडते. सगळ्या पोरीला माहेरी जा वाटते लवकर, पण नाही. मंदा रुकावट बनवून काही ना काही आणतातच या घरातले लोक. अरे कोयल, काय झालं आता, काय झालं. काय सांगून फायदा हो तुम्हाला, काय सांगून फायदा. तुम्हाला तर तुमच्या आईचंच खरं वाटते. माझ्या बायकोचं कधी जाणलं तुम्ही, काही जाणतच नाही आहे तुम्हाला. तुमची बहीण, तुमचं घर, तुमचंच वाटते तुम्हाला. मला वाटते गोष्ट बरोबर आहे, पण मी म्हटलं मी आधी जाते आणि जाऊन येऊन जाते पटकन, असं वाटलं माझ्या मनाला. तनू ननदबाई माझी पण लाडकी आहे, पण आमचं बी आहे ना, आम्ही बी लेखा आहो ना कोणाच्या. आम्हालाही झटपट जावं वाटते, 4 दिवस जास्त राहा वाटते. आता बघा बरं, किती इच्छा होता. शांता काकू नाराज झाली, माझी आई नाराज झाली, बाबाला किती हर्ष होता. गोलू दादा मला घ्यायला गेलता, काढलं तुमच्या मायनं तिसरा पाय की तनूला आणते, तनूला आणते. दुसऱ्या काही देरान जेठाना नाही आहेत का घरात करायला. मी जे गुरली होती का, मला जाऊ द्यायचं होतं. पटकन आली असते जाऊन 15 दिवसातनी. अरे कोयल, तसं नाही आहे. आता तुला माहित आहे ना, तनूचं नवीनच लग्न झालं. तनूचा पहिलाच अधिक महिना आहे हा. हो ना माय, हो ना, माहिती आहे मला. आपलं बरोबर कळते लोकांना. दुसऱ्या लेकीचं काय करायला लागते सांग. पहा सुना कशा असतात. लोक पहा सुना किती इले सल्लावून आहेत म्हणून. इले मी कालच बोलली ना मॅडम, कालच हिची पात्रपूजा काढली नाही मी चांगली. पहा अजून आली रंगावर हे. पहा रंगावाली ह्या सुना असतात अशा निदा बदमाश असतात सुना. पान कशी नवऱ्याच्या काना भरू राहिली. का होय कोयल, कोयल. आता माय आता बाई हे का काय हो माय, CCTV कॅमेरा आहे. नवऱ्यासमोर थोडीशी बोलत नाही मी मनाचं माया, तर सासूबाई टाकून देतात मनातच. घे आता दाबून कोयल. आता दे आईले उत्तर. तुला म्हणून राहिलो, आई काही करू राहिली, मला जाऊ दे. नाही घे आता. ती कान उघडी झाली नाही का काय, का घेऊ ती क्लास डबल घेऊ का ती क्लास. नाही आता बाई, माझी तर क्लास कालचीच काफी होती. मी तर अशीच काहीतरी मजा करू राहिली ती. नवऱ्याला काही ना काही बोर करायला लागते की नाही, म्हणून बोर करू राहिली ती. जाणं माय लवकर जा, तनु थाईले घेऊन या. मी जातो ना आरामशी, माय काही नाही आता बाई, काही नाही. तेच त्यासाठी चांगलं राहणार, समजली ना. आणि जा रे बस, या बायकोच्या मागं नका घमत जाऊ. या बायका तशात बोर करतात, एकटं पायतात नवऱ्याले भरतात कानं. पण इथं काही जमत नाही ते. तुमची सासू माहिती आहे ना तुम्हाला, किती पॉवरफुल आहे, किती खतरनाक आहे. तर जिथं जे गोष्ट लपायची आहे ना, तिथे हे अंतकाला उभी होऊन जाते. कान घालून ऐकून घे, खबरदार मग पोराचे कानं भरले तर.
नाही नाही माय आता बाई तुमचे पोरं बापा आज्ञाकारी आहे. हां माय कोणती हिंमत बापा तुमच्या पोराचे कानं भरून मी. हां पहिले तुमचा पोरगा मग मानवरा. हां हे गोष्ट लक्षात ठेव. हां समजलं ना. चल रे त्या लवकर ऊन होते मग आपल्याला बाईच्या घरी जाऊन बाईला पटकन घेऊन येऊ. वाचली बाबा वाचली. आज तर खैर नव्हती बाई ना माई. आज आत्याबाई घाईत आहेत आणि चांगल्या मूडमध्ये आहे म्हणून वाचून गेली मी. नाही तर कोयल तू तर गेलती आज. चालली का वंत करा घरी घेऊन चालली का रितेशला घेऊन चालली का सांग तनूच्या घरी. हो हां आत्याबाई चालली ना म्हटलं तनूच्या घरी जातो ना रितेश आणि मी चालली जातो. हां मुक्याला म्हटलं होतं मी योग्याला म्हटलं होतं. योग्या म्हणते आई आता दुकानाला धूम चालू आहे म्हणे आपल्या दुकानावर पहिली धूम चालू आहे म्हणे रितेशला घेऊन जाय म्हणे. आता रितेशच्या 2 सुट्ट्या बाकी होत्या म्हणे. तर मग रितेश म्हणे आई मी येतो म्हणे राहू दे म्हणे मुकेश दादाला काम आहे म्हणे योग्य दादाला काम आहे. यांना काढली मग सुट्टी जातो दोघं मायले पण घेऊन येतो तनूला आपल्या. बरं 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 ठीक आहे ना माय. घेऊन या पोरीले अधिक मासमध्ये लेकीले आणणं लय शुभ काम आहे आणि पुण्याचं काम आहे. घेऊन या तनूले पहिला अधिक महिना आहे ना माय. काही काही घ्या लागेल पोरीले चांदीचं भांडं तांब्याचं भांडं साडी चोडी बांगड्या 16 शिंगार वटीचं सामान सगळं करायला लागेल माय. हावसा पुरवा लागतील माय नातीच्या. आजी तुम्ही चाललं मग. नाही नाही बाबा तुम्ही जा ऊन लय आहे भल्लं आता घेऊन जाणं आहे ऐकून जाणं आहे तुम्हाला बाईला तिकून घेऊन येणं आहे. काय करू रे बाबा दग 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 मागं गेली तुम्ही तुमच्या घरी. आता काय आहे अर्धा 1 घंटा ते होते तुमचं. जा दोघं मायले का जा घेऊन या बाईले. हो हो येते बाई चला निघतो आम्ही उन्हाच्या पहिले मग. हो हो जाय आणि सांगतो काय जबर जास्त बोलू नको तिथं. तोंडाला पट्टा लावजो नाही तर बस बकर 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 बकरीसारखी करू नको तिथं. चांगलं नाही वाटत दिवायचं घर आहे समजलं ना. तर ही आहे तुझी तेडी थोडी कलावती नांदी वाई काही लागू नको. आपण आपल्या लेखीला घ्यायला चाललो जाणं तिथं सायचं नुले थोडं तमीजनं बोलायचं. काय बोलली 2 शब्द तर ऐकून घ्यायचे चबर चबर करायचं नाही तिथं. हो हो आत्याबाई समजते मला लेकीचं घर आहे पण तिनं जर हदा पार केला की नाही म्हटलं सांगून राहिली तुम्हाला आत्याबाई. तिनं जर जास्त हदा पार केल्या सळेल तोंडाची ना त्या कलावतीनं तर तिला काही सोडणार नाही हो मग मी. ते कलावती आहे तर मी अंतकला हा कलांचा अंत करणार हा मग हो द्या मग घुसम पेट्टे किती होते तर भेतो का दिले अशी पुरी माझ्या पोरीची सासू माई अशी येईन पण मी काय भेट नाही. मी कबड्डी खेळायला तयारच राहतो मग काही बी कोणासंग बी एनी टाईम एनीवेअर काही येतो मी. फक्त माझ्या संग भिडू नका म्हणा कोणी. त्या कलावती सोडत नाही मग पाहिन काय आहे तर होते तर मग. बाई तू काय कबड्ड्या खेळू नको माहिती आहे तू कोल्हापूरची आहे मजबूत आहेस एकदम. तिकडं तू कबड्ड्या खेळू किती मेडल जिंकलेले आहेत तर मला माहिती आहे सगळं म्हणून मी सून केली तुला हट्टी कट्टी सून माई. पण बाई ना पोरीच्या ठिकाणी नवा लागते. पोरीच्या घरी जबर चालत नाही. ते आहे ते अगाऊ कलावती तिला अगाऊपणा करू देतो. आपण आपल्या लेकीला घ्यायला चाललो तिथं तमाशा करायला चाललो तर ते होत नसेल तर राहू दे मग तू राहा बाई ना घरी मी रितेच जातो. नाही माय मग पहिले मी सरप्राईज देऊ राहिली आता तुला सांगितलं नाही येऊ आली बहिणा घ्यायला. नाही मला मग तनूची खुशी पाहायची आहे बापा. नाही आता बाई बोलले 2 शब्द ऐकून घेईन 2 शब्द 3 शब्द 4 शब्द 5 शब्द ऐकून घेईन मी. तुम्ही टेन्शन नका घेऊ. पण बुढीनं जर जास्त नाही डोक्याच्या वर लेवलवर गेली ना मग तिला मी सोडून नाही. डोक्याच्या वरचा लेवल माहिती आहे मला तुम्हाला किती आहे तर बहुत अति केली बुढी ना तर मग मी दाखवीन तिला कला होतील काय तसं मी काहीच बोलत नाही. फक्त तनूला घेऊन चालली येईन बस. चालते रितेश लवकर सांग माय. हो बाई काय होते तिथं तर कलावती आणि अंतकला दोघी एकीच माळीतल्या मनी आहेत बापा. काय माहिती अंतकलानं तोंडावर पट्टी लावा फक्त बापा फालतूचं पोरीचं बांधायने करा. अगं बाई हे भाऊजी आणि हे कुठे गेले कोयल कुठे गेले आत्या बाई. जुहीताई तुम्हाला माहीत नाही आहे का म्हटलं आता अधिक मासचा प्रारंभ झालेला आहे. अधिक महिना लागलेला आहे तर अधिक महिना हा लेकीबाईसाठी खूप शुभ असते. म्हणजे लेकीनं माहेरी जाणं म्हणजे खूप शुभ मानले जाते. तर आपल्या हा 3 वर्षातून एकदा येत असतो अधिक मास पुरुषोत्तम मास असं याला म्हटलं जाते. तर आता म्हटलं आपल्या ननदबाई येणार आहेत तनू येणार आहेत त्यांच्या लग्नाचा हा पहिलाच अधिक महिना पडत आहे. हा खूप शुभ असते. मग लेकीला जवायला याच्यामध्ये लाड पुरवले जातात त्यांना चांगल्या डिशेस बनवून चालवल्या जातात. त्यानंतर कपडे रत्ते ओटीचं सामान असं काही भेटवस्तू मुलीला आणि जवायला दिले जातात. हो जुही तुला माहीत नसेल बाई ना पण या अधिक महिन्याचं एवढं महत्त्व आहे. जेवढं आपण आपल्या लेकीबाईले चांगलं पाहू ना तर तेवढं म्हणतात आपल्या घरात धन ऐश्वर सुख नांदते. लेकीचं मन या अधिक महिन्यात कधी तोडून नाही. आपली जशी परिस्थिती आहे त्या परिस्थितीप्रमाणे प्रत्येक जिल्हे लेख असेल सगळ्यांना आपल्या घरी आणा. फुल नाही तर फुलाची पकडी चटणी नाही तर भाकर नाही 56 भोग म्हटले तर जसं आपल्या पहिले जेवढ्या प्रकारचे गोड बनवता येईल. नाही तांब्याचं भांडं नाही चांदीचं भांडं तर स्टीलचं भांडं म्हणा काही म्हणा छोटी मोठी वस्तू आपल्या लेकीला आणून आपल्या परीनुसार लेकीचं स्वागत करायला पाहिजे आणि तिला आनंदित तिच्या आपल्या घरी 8 दिवस ठेवून तिच्या सासरी तिला सुखानं पाठवायला पाहिजे. या घरातनी कधी बरकत खतम नाही असते होत. खूप असं महत्त्व आहे अधिक महिन्याचं. अगं बाई असंही असते का वाव किती छान रिच्युअल आहे ना. हो खूप छान आहे. आता बघा ना तनू येतील तर आपण करू ना. मला पण माझा भाऊ घ्यायला येणार आहे अधिक माससाठी. मी पण जाणार आहे गुरुदादा संग. आजी बघा आता तनू ताई आल्या की ना तर लवकर करून टाकसा अधिक महिना लागेल तर ताईला राहू द्यायचा कारण की मला पण खूप इच्छा होते माझ्या माहेरी जायची. माझ्या मैत्रिणी सर्व येत आहेत अधिक महिन्याला. बरं आपण तनू आली की उद्या परवाच अधिक महिना करून टाकू. टेन्शन नको घेऊ तू चाली जाजो बस. अगं बाई अधिक महिना
माझे लग्न तर 3 वर्ष झाले नाही, म्हणजे याचा अर्थ की मला माझा बी पहिलाच अधिक महिना आहे. पण बाई मला माझ्या घरचे येतील का घ्यायला? बापा बुडे बा तुझे झाले तयार बापा, कुठे चालले? नजर लावून राहिली का व कलावती नजर लावून राहिली का मला? काही पण नाही रे बुडे बा, पहिले डाय करा केसाची, मग तुम्हाला नजर लागेल. पण पाय तेव्हा तुम्हाला. हो बाई हसू नको हा, तारकासारखी हसू तू राक्षसींसारखी हा. जसं काय फरक नाही, दोघी बहिणीत दिसतात तारकान तू का? फरक नाही का दोघीत नाही? सारख्याच दिसतात, पण हसू तरी नको का जोऱ्यानं? ठेव लागते माणसाले. तुमची हिंमत काय झाली हो मला म्हणायची? तुमची हिंमत काय झाली? तुम्ही मोठे देव दिसता काय? मी सोबत नाही तुम्हाला, शुकर म्हणा मा बापाने तुम्हाला दिलं तरी. जाय ना तिकडं. मामाची पोरगी होती, दिली मस्त की मारून माया. नाहीतर त्यापेक्षा चांगली बायको भेटली असती तर चांगलं तरी झालं असतं. जे नाव आता सगळं पण आहे कलावती. कला करत राहते निरा जेव्हा पाहिलं तेव्हा. हिंमत लय वाढवली आजकाल तुमची. काय तुमची हिंमत लय वाढवली? हिम्मत लाल तुमचं नाव आहे ना, तर फक्त हिम्मत लाल मध्ये हिम्मत राहू द्या. माझ्यासमोर हिम्मत दाखवू नका, समजलं ना? बुडे बा तर बुडेच राहा तुम्ही. ना तर नाटक नका करत जाऊ शिल्लकचे. सांगू माय नवऱ्याला बुडे बा म्हणते, लाज आहे बाई थोडीशी. भल्ली ऑरखाट बाई आहे माय. नमस्कार इनबाई, नमस्कार करते. अरे इनबाई आल्या तनुची आई आली आणि भाऊ पण आला. आता माय हे खाली आले आता अचानक? या 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 अचानक कशा आल्या बापा आमच्या घरी? ना सांगायची खबर ना काही, अचानक टपकले. असं जात असते का कोणाच्या घरी? तुम्हाला काही पद्धत आहे का नाही म्हटलं इनबाई? वाईट नका वाटू देऊ, पण खरं बोलली मी. काही सांगत असतात यायच्या पहिले, तुम्ही तर डायरेक्ट झालाय बापा. तसं काही नसते इनबाई. कसं असतात, लेकीचं घर आहे, लेक दिली मी तुम्हाला. मला थोडा काय तुमच्यापासून परमिशन घ्यायला लागेल लेकीच्या घरी यायची? काही येऊ शकतं मी. लेक दिली ना तुम्हाला? नाही लेक तर मला तुम्ही दिली, पण हे लेकीचं घर नाही सध्या माझ्याच घर आहे ना, सासू ना मी तिची. सांग ना काय मी तुमची यायच्या पहिले. आम्ही काय तुमच्या घरी तुकडे तोडायला नाही आलो, पोरीला घ्यायला आलो. अधिक मास लागला की नाही 17 तारखेपासून, तर मला लेकीला घ्यायला आली मी. बाबू जास्त भाजी नको करू, ते पाहुणे आहेत आपल्या घरी आले. या 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 ये पोरा ये या बाई या. माझ्याच घरी येऊन माझ्या दादा काही करू राहिली? मी पोराची माय आहे, पोरीची माय आहे. पहिले तर निशा दाखवतच मी आहे, अंत कलीले निशा दाखवतच मी. काय समजून राहिली स्वतःले? हिला दाखवते मी, विचारले डाव आहे माया, मला चिल्लर समजून राहिली. थांब तू आता, काय कशी बेइज्जती करतो मी. ए तनू महाराणी, तनूजी, ती मम्मीजी आली वा. हो ना, अधिक महिना लागला. हा सगळ्या पोरी माहेरी जातात. हो बापा, त्यासाठीच मला लेकीला घ्यायला आली मी. लग्नानंतर पहिला अधिक महिना आहे ना, म्हणून लेकीला घ्यायला आली. 8-15 दिवस ठेवतो म्हटलं. मग पाहुणे बावले बोलावून घेईन, मग पाहुणे बावले कपडे लत्ते घेईन, तनुले साडी चोडी ओटी गिटी भरीन, आणि मग पाहुणे बाई येऊन जाते 8 दिवसानं तनुले घ्यायले. हो बाई, बरोबर आहे. अगं बाई मम्मी, रितेश दादा आणि आई आल्या वाटते. सांगितले पण नाही, फोनही नाही केला. जाय भेटून घे म्हणले. 10 वर्षानं माय आली तुझे पाय आले. चेहऱ्यावरचा आनंद तर बापा त्या चेहऱ्यात निरा बापा फुलून गेला. तशी भल्ली उजाच राहता होतो ना, माय आली तिला फुलून गेली, निरा फुल्लासारखी, गुलाबाच्या फुल्लासारखी टवटव झाली. आता बाई मी आता गेलीच कुठे माहेरी? मी गेलीच कुठे माहेरी? आता लग्नानंतर एक बार गेली बा, फक्त पग फेरायला गेली होती. त्यानंतर मी माहेरी गेलीच कुठं? राहू दे शिकू नको. भेट मायच्या गली मिळ. आलं म्हणून घे गळे मिळ मायच्या. बरे दिवसानं भेटली. काय म्हणून राहिली मग पोरीले हे उभट? काय म्हणून काय राहिली? माझ्या सासूने मला रोखलेलं आहे ना, त्याची मी धजी अशी उडवतो कलावतीची की माझी मागेही नाही पाहू देत, पुढेही नाही पाहू देत. अशा धजा उडून ठेवू शकते हिच्या मी. पण मुख राहा लागेल मला तोंडाले पट्टी लावून. माहिती आहे ना ये माई हे. आई दादा तुम्ही असे अचानक मला आधी सांगितलं का नाही? काही जेवणाच्या तयाऱ्या वगैरे केल्या असत्या? नाही बाई, जेवण घेऊन नाही करत म्हटलं आम्ही तुला घ्यायला आलो. अधिक महिन्यासाठी आहे ना, अधिक महिना लागला ना, तर तुला घ्यायला आलो आम्ही. अगं बाई अधिक महिना लागला काय? सांग बापा, माहितीच नाही मला. चल बाई चांगलं आहे, तनुला घ्यायला आले अधिक महिन्याला. जाऊ दे, तनुला आधी जाऊ देते. मला माहीत होतं, पण या गोष्टी काही बोललोच नाही तनू आणि मी. जाऊ दे, तनू जाईन आधी, मी जाईन नंतर. हो बाई चल, बॅग वगैरे पॅक कर, निघून जायचं आहे आपल्याला. मम्मी जेवण वगैरे करून घे ना. जेवण वगैरे मी आणते. आता लगेच स्वयंपाक करतो आम्ही दादा आणि आई. तुम्ही बिन जेवणाची जासान मला चांगलं वाटेल का? बस बॅग वगैरे पॅक म्हणजे तयारच आहे सामान सर्व. जेवण बनवते बातच ताई आणि मी. हो आई दादा बसा ना, आजच करतो आम्ही स्वयंपाक. बस स्वयंपाकाची तयारी चालूच झाली आहे. कणिक वगैरे लावलेली आहे, डाळ पण टाकलेली आहे, भात पण शिजलेला आहे, फक्त भाजी बनवायची आहे पनीरची.
नाही नाही ताई, नाही नाही, जेवण नाही करत आम्ही. म्हटलं आम्ही निघतो ना. कसं ऊन होणार ना, मग ऊन झालं की आम्हाला घरी लवकर पोहोचायचं आधीच. काय ना कशी कळ आहे मायची. हां, जेवण करून पाठवतो, हे करून पाठवतो. माय गंगत आलं की दोघींना दोघं येतात. दोघींचा कोणाचा हात दुखते, कोणाचा पाय दुखते. अशा नाटके सुना आहे त्या नाटक घोड्या. कलावती, हाच टाईम आहे खरा तमाशा करायचा. आणि त्या हिनीपासून लग्नात जे केलं, हो भाषा केल्याने हिनं माझ्या संग, हाच टाईम आहे बदला घ्यायच्या. तनूपासून पण सगळ्यांपासून. इले अधिक महिन्यासाठी जाऊ देत नाही. पहिले माई लेक येईन, सुमित्रा येईन पहिले अधिक महिन्याले. पहिले ननदचा अधिक महिना करा, मग भावजाई जात असतात. पहिले ननद, मग भावजाई, मग हिचा अधिक महिना. माई लेकीचा राहिला, हिच्या लेकीचा करू देऊ का अंतकलाले. आता बाई मी जाते मग. दादा आणि मला आई घ्यायला आले. मी आता बॅग आणते माझी. काही काम नाही आहे बागे गाण्याची. हे काय बोलू राहिली? कलावती, हे काय बोलू राहिली? बरोबर बोलवली मी. तुम्ही लेख दिली मला, आता त्या लेकीवर माय अधिकार आहे. पहिले हे आमचे सून आहे, आता नंतर तुमची लेख आहे. आता माय इनबाई, हे काय बोलू राहिले तुम्ही? तुम्हाला तर माहीत असेल ना, अधिक महिना हा लेकीचा असते. प्रत्येक लेखबाई आपल्या माहेरी जाते. मी त्यासाठीच मला लेकीला घ्यायला आली. तिचा भाऊ बी तिने त्यासाठीच घ्यायला आला. तुम्ही हे काय म्हणून राहिल्या की मी पाठवत नाही म्हणून? माही सून आहे, मान्य करते तुमची सून आहे ते. पहिले तुमचं ऐकन, मग आमचं ऐकन. पण तुम्ही सिच्युएशन तर समजा ना. अधिक मास आहे, लेकीला घ्यायला आलेलो आम्ही तर घेऊन जाऊच. बाई ते शिकू नका मला अंधकला बाई. ते मला नका शिकू तुम्ही. काय म्हणू लागते, कोण कधी काय जाते. तर हे घरात माहीत चालते म्हटलं. राहिला मा लेकीचा अधिक महिना, पहिले तुमच्या लेकीला घेऊन जाता काय? पहिले मा लेकीचा अधिकार आहे या घरावर. पहिले मा लेकीचा अधिक महिना होईल, मग तुमच्या लेकीचा होईल. अगं बाई, आता बाई आईसोबत कशाला भांडू राहिली? आता आईचा पाराले चढला बाई. आता आई काही सोडणार नाही आहे सासूला. सांग बाई. मम्मी मम्मी, आता माय पारा चढला. आता अंतकलाची अजून तुम्ही परीक्षा घेऊ नका. माई परीक्षा घेऊ नका अजून. बाई इन बाई, तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो. मा लेकीला मी घ्यायला आली, मा लेकीला मी घेऊन जाईन अधिक महिन्यासाठी. समजलं ना? इन बाई, समजून बोला. मा घरात उभे आहात तुम्ही. मी नाही पाठवत मा सुनीले. समजलं ना? तुमचे लेख नंतर आहे, पहिले माई सून आहे. पहिले मा बोलीचा अधिक महिना होईल, मग तुमच्या लेकीला मी पाठवीन अधिक महिन्याले. घ्यायला पाठव जा. अरे कलावती, काय आहे हे? जाऊ दे त्या पुरीले. आपल्या सुमित्रा नंतर येईल. काऊन नंतर येईन माई पोरगी आताच येईन. पहिले मा पोरीचा अधिक महिना होईल, मग मी जाईन तनुजा. समजलं ना? काय म्हणून ऐकून घ्या इन बाई. पाठवत नाही सुनीले. काय करता तुम्ही? काय करताय? माझी हिंमत नाही पाहिली अजून इन बाई तुम्ही. समजलं ना? माझी हिंमतली किंमत देऊ नका तुम्ही. मी मग माय सटकली की मला राग येते. तुमचा आलू पाल्यासोबत पाला पडला अशी इन बाई. माझ्यासारखी खजाल बाई तुम्ही पाहिली नशी. समजलं ना? हे मला नका सांगू इन बाई. तुम्ही खजाल असाल तुमच्या गावात नाही. मला 7 गावात विचारून घ्या. अंतकला बाई काय चीज आहे तर. मी खऱ्याची खरी, खोट्याची खोटी. समजलं ना? माझ्या लेकीला तर मी घेऊनच जाईन. कोण रोखते मला पाहतो. जा मग लेकीला घेऊन जा. या लेकीला तुमच्या घरात पाय ठेवू देईन ना. त्या नावाची कलावधी नाही मी. जा बिंदास जा घेऊन तुम्ही. महाशब्द मोड राहिले ना. पोरीच्या सासू शब्द मोडत आहे ना. पाहतो मग मी कशी माझ्या घरात घुसते ते. अरे देवा, कसं ग बापा. आई चुप राहा ना. आता बाई थांबा ना. तू चुप राहता ना. मी पाहतो त्या सासूले. अशी कशी येऊ देत ना. अशी कशी येऊ देत ना माझ्या लेकीले. घेऊन तर जाईनच माझ्या लेकीले मी. घेऊन तर जाईनच. कोण राहते मी पाहतो. अरे हे काय झालं आता? हे आईचं आणि ह्या विशालच्या सासूचं काय झालं बा? अगं बाई, ज्या गोष्टीचा भीती होती मला तेच गोष्ट झाली. आत्या बाई आणि आई यांच्या स्वभाव ले खंतड आहेत बाई. दोघी आमनासमोर आल्या की काही ना काही होतेच. सांग ना काय करू मी आता. तनू, काळजी नको करू. मी सर्व ऐकलं, तू टेन्शन नको घेऊ. विशालजी बघा ना, आत्याबाई आणि आई मानायलाच लागल्या. आई आणि दादा मला घ्यायला आलेले आहेत अधिक महिन्यासाठी. आणि बघा आत्याबाई भांडूच राहिल्या जाणून बुजून. म्हणजे ताईला पहिले ताईचा होईन अधिक महिना, नंतर माझा होईन. पण जाऊ द्या ना, मी तशी करते. मी थांबून जाते. ताईला येऊ द्या पहिले. ताईचा आल्यानंतर मी जाते. मी आईला समजून सांगते. नाही चुकीचं आहे बिलकुल. माझ्या आईची चुकी आहे, तुझ्या आईची चुकी नाही आहे, तुझ्या भावाची चुकी नाही आहे. आपलं लग्न या वर्षी झालं. ताईचं लग्नाला तर 10-12 वर्ष राहिले. ताईचे तसे किती अधिक महिने आम्ही केले. पण तुझं हे पहिला अधिक महिना आहे. आपल्या लग्नाच्या वर्षामध्ये आलेला हा पहिला अधिक महिना आहे. तनु, तुझं आवश्यक आहे जाणं तुझ्या माहेरी. तुझ्या घरच्यांचं बरोबर आहे. आईचं चुकलं हे. मी तुझी बॅग वगैरे भरली. टेन्शन नको घेऊ. तू आजच तुझ्या आई वडिलांसंग, आई आणि भावासंग अधिक महिना करायला जाशील. हे पहा इन बाई, तुमच्या हात जोडून विनंती करली मी. पोरीची मायाहून हात जोडली. नाही तर मला दुसरे बी येतात कांड करताय. समजले ना बाई? कोणाला धमकी दिरायला तुम्ही? मला दिरायला का मला पोराच्या माईले? हे बघा विशालजी, जास्त भांडण वाढ्यापेक्षा प्लीज तुम्ही काहीतरी करा आता. बरं आला विशाल. पाय ती सासू म्हटलं काय म्हणजे त्या बहिणीचा अधिक महिना राहिला. माझ्या उठवलेपणा करेल पोराच्या माय संग. जवळ बा, आम्ही आमच्या पोरीला घ्यायला आलो. पहिला अधिक महिना लग्नानंतर मग पोरीचा. चला बा दुसरा असता तिसरा असता तर मॅच म्हटलं असतं बापा. मग ये बा त्या ननदचा करून असं केलं असतं मी. हे पा तुमची आईच अशी म्हणून राहिली फालतू भांडवली बा मा संग.
आई शांत राहा. आत्याबाई तुम्ही मामीजी तुम्ही शांत राहा. आई त्यांचं बरोबर आहे ते रितेश दादा आणि मामीजी घ्यायला आले ना तनूला, हे बरोबर आहे. लग्नाचं पहिलं वर्ष आहे यांचं आणि या पहिल्या वर्षामध्ये हा अधिक महिना पडला तर जास्त रिस्पॉन्सिबिलिटी हे बनते की तनू आधी जाईल. सर्वात आधी तनू जाणार अधिक महिना करायला त्याच्या माहेरी. आणि राहिला प्रश्न ताईचा आपल्या, तर ताईला मी घेऊन येईन. तर लागले तनू आल्यावर घेऊन येईन. तर तनू नसली तरी मोठ्या वहिनी आहेत, मोठ्या वहिनी अधिक महिना करून आपल्या बहीणचा म्हणजे आपल्या सुमित्रा ताईचा अधिक महिना करून मोठ्या वहिनी जातील. नाही तर मग तनू 8 दिवस येणार, मी तनूला घ्यायला जातो आणि तनूला घेऊन येतो, मग अधिक महिना करू. यात काही हर्ज आहे का? दोन्ही एकूण सहमती करून आजी आई रिश्ते चालत असतात. असे तेरी मेरी केल्याने चालत नसते. आता बघ बरं तनूचं पहिलं अधिक महिना ह्या लग्नानंतर आहे की नाही बरं? तू पण या गोष्टी विचार कर. हो हो आहे बाई, बरोबर बोलू राहिले. विशालजी बरोबर बोलू राहिले. आता मी म्हणते तुम्हाला वाटत असेल ताईला घेऊन या तर ताईचा अधिक महिना मी पण करू शकते, पण तनूला जाऊ द्या. हा सगळं आहे ना रे बापा, तुम्हाला हे सगळ्याले माया मन तोडायचं आहे. हा माया तुम्हाला वाटते घरातले चालते ना, तर तुम्हाला माया आदेश ऐकायचा नाही आहे. माझी मनमर्जी घरात चालू द्यायची नाही आहे. सगळ्यांना आपल्या मनमर्जीचं करायचं आहे सगळ्यांले. आई तू गलत समजू राहिली, असं नाही आहे. रे बाप्पा मला गलत ठरवा ना, झालं ना सासूसमोर. मा पसका केला नव्हता, या सुनीने पसका केला, बुड्याने पसका केला, सगळे लोक मा पसका करा म्हणजे माझी इज्जतच राहिली पाहिजेत ना. तुम्हाला लोकांना असंच वाटते की माय पसका झाला पाहिजे, पसकार पसका. आई तू चुकीच्या दिशेने झालेली आहे. अरे ताईचा हा पहिला अधिक महिना नाही आहे. ताईला आपण आणू शकतो सुमित्रा ताईला. अरे बापा हात जोडले तुम्हाला लोकांले. तुम्हाला जसं वाटते ना तसं करा. माझ्या सासूचा मान राहिलाच नाही, मला असं वाटवलं आता. आई थोडी शांतता धर, असं काही नाही आहे. तर तुझ्या मनालाच असं वाटलं. मला शिकू नका रे, तुम्हाला मी पैदा केलं मला शिकू राहिले का तुम्ही? तुमच्या मनात जसं आहे ना तसं करा. माझ्या मनात आहे ते मी मनानुसार करीन. करा तुम्हाला काय करायचं आहे तर. तिथून अशी वाट लावली, पण जाऊ दे बाई. जवाई भावना मामला थंडा केला, जाऊ दे तिकडं. धन्यवाद जवाई बा, धन्यवाद. तुम्ही आमच्या पुरीले घरी न्यायची आम्हाला परवानगी दिली, खूप खूप धन्यवाद. नाही नाही मामीजी असं काही नाही आहे. जे खरं आहे ते खरं आहे. तुम्ही तनूला घेऊन जाऊ शकता. ठीक आहे जवाई बुवा, खूप खूप धन्यवाद तुमचा. हां आम्ही तनूला अधिक महिन्यासाठी घेऊन जातो. 8-10 दिवस ठेवू आम्ही तनूला आमच्या घरी. मग तुम्हाला फोन करून तुम्ही तनूला घ्यायला यायचा आणि जे अधिक महिन्याचे जे आणखी रीतिरिवाज आहे ते आम्ही फॉलो करू. मग हो बाबा जवाई बा, मग फोन करतोच आम्ही तुम्हाला, तर येऊन जा. हां चला मग निघतो आम्ही. हो मामीजी हो. चला दादा येतो. मामाजी येतो. ताई चला येते मग. मी फोन कर जा मला, मी पण तुम्हाला फोन करा. लक्ष ठेव जा घरचं. तनू तू काळजी करू नको, बिंदास राहा, मस्त मजेत राहा. इकडचं काही टेन्शन नको घेऊ. तुला सांगते मी फोन वगैरे करू ना. हो ताई चला येते. विशालजी चला येते. चल मम्मी, चला दादा. हो तनू चल ये, टेन्शन नको घेऊ. इकडचं काही आईला पाहून घेतो मी, टेन्शन नको घेऊ. फोन कर जा पोचले की. हो बरोबर आहे विशालजी, करते मी फोन. मम्मी चल, दादा चला.